आज अनंत चतुर्थी, गणपतीचे शेवटचा दिवस. आज सगळीकडे विसर्जनाची गर्दीच गर्दी, कारण रोडला ट्रॅफिक जॅम आणि पूर्णपणे गणपती जात होते. आमच्या इथूनच रोडवरून जातात गणपती, त्यामुळे बाहेर जायला लागत नाही बघण्यासाठी. खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या वगैरे लोक किती उत्साहाने आणतातही सोडतातही. गणपतीचं विसर्जनाला पण तेवढीच मोठी मिरवणूक असते आमच्याकडे, बघू शकता तुम्ही. नंतर पाऊस पडत होता म्हणून ह्यांचं एंटरटेनमेंट चाललेलं दोघांचं. कॅरम खेळत होते. कॅरमची प्रॅक्टिस. नेक्स्ट डेला मी थोडंफार बाहेर गेलेलो पक्ष्यांना खायला द्यायला. तर बघू शकता कबूतर किती प्रमाणात आहेत आमच्या इथे गार्डनमध्ये. त्यांना खाऊ दिला आम्ही. नंतर आम्ही आलो घरी. बघू शकता थोडं आज क्लायमेट चांगलं होतं. हे ते एका घोड्याची प्रतिमा आहेत, कशा खरोखर असल्यासारखे दिसतात. नंतर गेलो मेडिकल स्टोअरमध्ये. माझी तब्येत थोडी बरी नव्हती. रात्रभर सर्दी आणि खासी खोकला येत होता कारण पावसामुळे. नंतर गेलो ज्यूस प्यायला आम्ही. गन्नाचा ज्यूस हेल्दी असतो, सकाळ सकाळी तो पिला. नंतर पाऊस यायला चालू झाला. थोडंफार थांबलेला म्हणून बाहेर गेलेलो. आम्ही पावसात अटकलो. नंतर घरी आलो, फ्रेश वगैरे झालं. नंतर सकाळच्या नाश्त्याची तयारी. मी ऑमलेट आणि ब्रेडचा बेत ठेवलेला आज, कारण संडे होता. आता गणपती पण विसर्जन झालं ते. नंतर मिस्टरांनी चाय बनवला. आज संडे स्पेशल म्हणून त्यांच्याकडे चाय बनवायचं काम असतं. जास्त करून आम्ही दोघं ब्लॅक टीच पितो, दुधाचा चहा पित नाही, तुम्ही बघू शकता. नंतर मी दुपारी बनवला सांबार भात लाईटली. तेच आम्ही दोघांनी मग जेवून घेतलं.